शुक्रवारी रात्री अमरावती पोलीस कंट्रोल रूमवर एक निनावी कॉल आलाय आणि या कॉलमध्ये अमरावती शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। या घटनेने संपूर्ण पोलीस विभाग सतर्क झाला आहे। शहरातील राजकमल चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक यांच्यासह अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठी सर्च मोहीम राबविण्यात आली। या दरम्यान सायबर पोलिसांनी त्या निनावी कॉलचे लोकेशन ट्रेस केले असता ते इंदोरमध्ये असल्याचे समोर आले। त्यानंतर अमरावती पोलिसांनी इंदोर पोलिसांशी संपर्क साधला आणि इंदोर पोलिसांनी त्या कॉल करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे। अमरावती शहर पोलीस पथक त्याला आणण्यासाठी रात्रीच इंदोरकडे रवाना झालेत। या घटनेने रात्रभर अमरावतीत सावधगिरी वाढली होती। शुक्रवारी रात्री अमरावती शहरात अचानक खळबळ उडाली, कारण शहर पोलीस नियंत्रण कक्षावर एक धक्कादायक निनावी कॉल आला होता। या कॉलमध्ये अमरावतीत बॉम्बस्फोट करणार अशी स्पष्ट धमकी देण्यात आली होती। कॉल मिळताच पोलिसांनी तात्काळ अलर्ट जारी केला। शहरातील बडनेरा, सिटी कोतवाली, राजापेठ, नागपुरी गेट, गाडगेनगर आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनना तात्काळ संदेश देण्यात आला। यानंतर राजकमल चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक, गांधी चौक अशा महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि सर्व वाहने थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली। फक्त रस्तेच नव्हे तर खासगी बस तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसेस यांच्यातही तपासणी झाली। सायबर पोलिसांनी कॉलचे लोकेशन ट्रेस केले असता ते मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये असल्याचे समोर आले। त्यावर अमरावती पोलिसांनी इंदोर पोलिसांना माहिती दिली आणि इंदोर पोलिसांनी लगेचच धमकी देणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले। अमरावती पोलिसांचे एक पथक रात्रीच इंदोरला रवाना झाले असून आरोपीला अमरावतीत आणून पुढील चौकशी करण्यात येणार आहे।